कालपासून माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील यांनी सर्वांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की ज्या रस्त्यावरती, नाल्यावरती, पुलावरती ओढ्याचं, नदीचं पाणी आलेलं आहे, जे रोड प्रशासनानं बंद केलेले आहेत, त्या रोडवरती आपण वाहनं टाकून धाडस करू नका. त्याच्यामुळं जीविताला हानी होऊ शकते आणि पर्यायी मार्ग शासनाने दिलेले आहेत, त्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्यामुळं, बऱ्याच ठिकाणी पाणी आलेलं असल्यामुळं पोलीस बंदोबस्त बऱ्याच ठिकाणी नेमण्यात आलेला आहे. परंतु त्या ठिकाणी लोकांना आवाहन केलं जात आहे की लोक काहीतरी दवाखान्यात जायचं आहे ते असे कारणं सांगून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आपल्या जीविताला धोका येईल असा कोणी प्रयत्न करू नये. प्रशासनाला सहकार्य करावं. प्रशासनानं वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून, आमच्या पोलीस ठाण्याच्या वतीनं, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या वतीनं सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमं असतील, न्यूज चॅनल असतील, वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत की कोणकोणते मार्ग बंद आहेत, पर्यायी मार्ग कोणकोणते वापरण्यात आलेले आहेत, त्या मार्गाचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं ही नम्र विनंती.